सोशल मीडियावर ज्या बातम्या पसरतात त्यातील एक बातमी नागपूरमधून समोर आली आहे आणि क्षणातच मृत्यूच ठरलेली ही बातमी काही तासातच चमत्कारात बदलली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाडीत राहणाऱ्या 103 वर्षाच्या गंगाबाई सावजी सावेंना 2 महिन्यांपासून पूर्णपणे अंथरुणात खिळून राहावं लागलं होतं। 2 चमचे पाण्यावर त्यांचा श्वास सुरू होता। सोमवारी संध्याकाळी नेमकं 5च्या सुमारास त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली। मृत्यू झाला असं समजून कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली। नवीन लुगडं नेसवण्यात आलं, हातपाय बांधले गेले, नाकात कापूस लावण्यात आला, नातेवाईकांना फोन गेले आणि सोशल मीडियावर निधनाची बातमी झळकली। पण अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या क्षणाने सगळे हादरून गेले। गंगाबायांच्या पायाची बोटं हलली, नातेवाईकांच्या लक्षात येताच हातपाय सोडण्यात आले, नाकातील कापूस काढण्यात आलं आणि क्षणातच त्या जोरात श्वास घेऊ लागल्या। घरात एकच गोंधळ उडाला, अश्रूंनी भरलेले डोळे आनंदाने विस्फारले। दूरदूरून अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक जिवंत आजीला पाहून थक्क झाले। मृत्यूच्या दारातून परतलेले 103 वर्षाच्या गंगाबाई आज रामटेकमधील जिवंत चमत्कार ठरल्यात। क्षणात निधनाची बातमी आणि त्या क्षणी जीवनाची चाहूल नागपूरमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरली आहे।